श्री स्वामी समर्थ आणि प्रारब्ध एक कथा। अक्कलकोटमध्ये एक गरीब गृहस्थ दररोज श्री स्वामी समर्थांची सेवा करत असे। तो अत्यंत श्रद्धावान होता, पण त्याचे दारिद्र्य काही केल्या संपत नव्हते। एक दिवस तो व्यथित होऊन स्वामींना म्हणाला, महाराज, मी इतकी सेवा करतो, नामस्मरण करतो, तरी माझे दुःख का संपत नाही? का हेच माझे नशीब आहे? स्वामी समर्थ हसले आणि म्हणाले, हे माझ्या बाळा, जे तू आज भोगतोस ते प्रारब्ध आहे, पण तू जे आज करत आहेस ते तुझे भविष्य घडवत आहे। त्या गृहस्थाने पुन्हा विचारले, मग भक्तीचा उपयोग काय? स्वामी समर्थ उत्तरले, भक्तीने प्रारब्ध नष्ट होत नाही, पण प्रारब्ध सहन करण्याची शक्ती मिळते आणि पुढील जन्माचे कर्म शुद्ध होते। त्या दिवसापासून त्या भक्ताने दुःखाला शत्रू न मानता शिक्षक मानले। हळूहळू त्याच्या जीवनात शांती, समाधान आणि मार्गदर्शन येऊ लागले। या कथेचा अर्थ, जे बदलता येत नाही ते प्रारब्ध, जे आज आपण करतो पुरुषार्थ, क्रियमान कर्म, भक्ती, नामस्मरण, सत्कर्म प्रारब्धाची तीव्रता कमी करतात। म्हणूनच संत म्हणतात, प्रारब्ध भोगावे लागते, पण श्रद्धेने ते पवित्र होते। श्री स्वामी समर्थ।